नमस्कार रामकृष्णी, माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। आज मी तुम्हाला नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 54 दीर्घतपा मुनींचे स्वर्गारोहण वर्णन। ओम नमो नर्मदाय। ईश्वरवाच तदश्रयानंतर राजा जगमोधे मुत्तमं कथायामी तत्वद्य वाराणस्यमः पुनः। ईश्वर वदले, त्यानंतर राजाच्या मनात अतिशय भीती निर्माण झाली। मी आज पुन्हा वाराणसीत घरी कसा जाऊ? ब्राह्मण हत्या समाविष्ट निज शरीर अग्नीत हवन करू। आता मुनिवचनानुसार त्या आश्रमात जाऊन सर्व निवेदन करू, असा विचार करून ते निरुपत्तम आश्रमाजवळ पोचले व त्या वृक्षशृंगाच्या अस्थी घेऊन त्या शुद्धात करण महर्षीच्या दृष्टीमार्गास स्थित झाले दीर्घ तपावधले यावे, आपले स्वागत आहे, या आसनावर बसावे, इथे बसावे, विष्टर असनारहित अर्धे सामग्री व मधुपर्क तुम्हाला देतो। राजा चित्रसेने सांगितले, महर्षी, मी आपल्या अघर्य योग्य नाही, मी तर संवाद साधण्यायोग्यही नाही। हरणाच्या कळपात स्थित आपल्या ब्राह्मण पुत्राला मी मारले। हे ब्राह्मण पुत्र विद्ध केलेल्या मला कठोर दंड द्या। महातपस्वी ब्राह्मण वृक्षशृंगाला मृगप्रमाणे मी मारले। श्रेष्ठ मुनी, हे जाणून आपण माझ्याशी यथोचित व्यवहार करा। राजाचे ते बोलणे ऐकून माता व्याकुळ होऊन घराबाहेर गेली। मी मारले गेले असे म्हणून जमिनीवर कोसळली। अतिदुःखाने व्याकुळ पुत्रशोकाने पीडित होऊन विलाप करू लागली। हा पुत्र मला मारले। कुररी पक्षाप्रमाणे माता दीनपणे विलाप करू लागली। वत्स, तू मला सोडून गेलास, मला तुझा चेहरा दाखव। या मातेचा आदर कर। शास्त्रश्रवण अध्ययन संपन्न जपहवनात तत्पर असा तू घराच्या दारात आलेला मी केव्हा पाहीन? लोकोक्ती ऐकले आहे की चंदन अति शीतल असते, पण पुत्राच्या शरीराचे आलिंगन स्पर्श चंदनापेक्षा शीतल असतो। जर मानवाचे शरीर पुत्र अंगाच्या स्पर्शाने पात्र असेल तर चंदन, अमृतबिंदू व चंद्रमाचे काय प्रयोजन? परमप्रिय पुत्र, मी तुला आलिंगन देऊ इच्छिते, तुझ्यावर मी दुःखित होऊन मरून जाईन। अशा प्रकारे दिन विलाप करत पुत्रशोकाने पीडित माता बेशुद्ध झाली व जमिनीवर पडली। पुत्रशोक पीडित स्वपत्नीला पाहून ते महर्षी दीर्घतपा तिथे राजा चित्रसेना क्रोधित झाले। दीर्घतपा म्हणाले, महापापी राजा, जा, तुमचे तोंड दाखवू नका। माझ्या ब्राह्मण पुत्राचा तुम्ही कोणत्या इच्छेने घात केलात? राजा, तुम्हाला खूप ब्रह्महत्येचे पातक लागले। माझ्या कुटुंबासमोर तुम्ही मृत्यू म्हणून उपस्थित झालात, असे म्हणून ब्राह्मण पुन्हा विचार करू लागला। क्रोधत्याग करून मुनिभाव जागृत करून ते शांतपणे बोलले। दीर्घतपा म्हणाले, पुत्र, तुम्ही भयत्याग करा। पुत्रशोकाने पूर्ण व दुःखाने संतप्त होऊन मी तुमच्याशी कठोर शब्द बोललो। हे मानत स्वकर्माने प्रेरित होऊन बुद्धिवान मनुष्यसुद्धा काय क्रिया करतो? बुद्धिवान मनुष्याची बुद्धी निश्चितच पूर्वकर्माचे अनुसरण करणारी असते। या विधानाने माझा मृत्यू विहित आहे। तुम्हाला पूर्वी सांगितलेल्या हत्या निश्चितच होती। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यापैकी किंवा शूद्र व चांडाळ जातीपैकी तुम्ही कोण आहात? तुम्ही मला सत्य सांगा। तुम्ही ब्राह्मणाला का मारलेत तेही सांगा। राजा चित्रसेनांनी सांगितले, ब्राह्मण, मी आपल्यास प्रार्थना करतो, आपण मला क्षमा करा। महामुनी, मी ब्राह्मण नाही, मी वैश्य व शूद्रपुत्रही नाही, तसेच व्याध व अत्यंजही नाही, मी क्षत्रिय आहे, मी काशीचा राजा आहे। हरणाची शिकार करण्यासाठी मी या उत्तम वनात आलो। मी भ्रम झाल्याने मृगरूपी मुनीला मारले आणि यावेळी मी पातकी आपल्या चरणी उपस्थित झालो आहे। ब्राह्मण, मी काय करू? मला काही उपाय सांगा। महर्षी दीर्घतपा वदले, एका ब्रह्महत्येतून उद्धार होणे अशक्य आहे। या 11 ब्रह्महत्येतून उद्धार कसा शक्य आहे? नरेश्वर, ऐका। पत्नीसहित 4 पुत्र माता माझ्यासकट वृक्षशृंगाच्या कारणाने जिवंत राहू शकणार नाही। राजा, तुम्ही सुलभ उपाय करू शकता। मला कुटुंबासहित अग्नी देऊन अस्थि शूलभेद तीर्थात श्री नर्मदा जलात विसर्जन कराव्यात। श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पापविनाशक, सर्व दुःखहारी उत्तम शूलभेद तीर्थ आहे। तुम्ही शुद्ध होऊन माझ्या अस्थि त्या तीर्थात विसर्जित करा। माझ्या वचनानुसार तुम्ही निःशेष सर्व पापातून मुक्त व्हाल। राजा चित्रसेनाने सांगितले, पूज्य, मला आज्ञा द्या, मी निश्चितच त्याचे पालन करेन। माझे जे काही राज्यकोष, बांधव, पुत्र आदी आहेत त्या सर्व आपल्या अधीन आहेत। पूज्य ब्राह्मण, मी सर्व आपल्यास देतो, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे। राजा या प्रकारे जेव्हा ब्राह्मण व चित्रसेन राजा परस्पर बोलत होते त्यावेळी मुनिपत्नीच्या हृदयी दुःखघात झाल्यामुळे पुत्रशोकयुक्त ती निर्जीव होऊन धरतीवर पडली। मातेच्या मृत्यूने
शोकग्रस्त सर्व पुत्रांनी देहत्याग केला. तेव्हा साऱ्या सुना पतींसह मृत्यूच्या स्वाधीन झाल्यात. राजश्रेष्ठ, त्यावेळी मुनीसह सर्व पंचतत्वात विलीन झाले. तेव्हा राजाने त्या आश्रमात निवासी व सर्व ब्राह्मणांना बोलून त्यांना यथावृत्त निवेदन केले. त्या ऋषींची आज्ञा घेऊन त्या चित्रसेनने राजाने महाप्रयत्नाने लाकडे आणून त्यांचा 10 संस्कार केला. शिवाय अस्थी गोळा केल्यात. राजा चित्रसेन वृक्षशृंगाच्या आधीच्या अस्थी घेऊन दक्षिण दिशेकडे निघाले. जेव्हा जाताना चालण्यास असमर्थ होत तेव्हा सावलीचा आश्रय घेऊन ते थांबत. ते भाराने थकल्यामुळे विश्रांती घेऊन पुन्हा चालायला सुरुवात करत. थोड्या थोड्या अंतरावर अस्थी ठेवून ते सवस्र स्नान करत. ते दक्षिणेकडे चालत निराहार राहून केवळ जल पिऊन श्री नर्मदा तटावर लवकरच पोचले. राजाने आश्रमस्थित ब्राह्मणांना विचारले, ब्राह्मणांनो, शूलभ तीर्थाचा मार्ग मला सांगा, म्हणजे महाभाग मी स्वकार्यार्थ सिद्ध होईन. मुनीने विचारले, तेथून 1 कोस अंतरातच श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर तुम्ही निसंदेह परमसुंदर तीर्थ पाहाल. राजाने ऋषीच्या सांगण्यावरून त्वरित जाऊन अनेक ब्राह्मणांनी पूर्ण ते तीर्थ पाहिले. ते स्थान अनेक वृक्षलतांनी संपन्न, बहुरंगी पुष्पांनी शोभायमान, अस्वल व सिंहांनी युक्त तसेच नाना व्रतधारी तेजस्वी ब्राह्मणांनी परिपूर्ण होते. काही एका पायावर उभे होते तर काही अन्य सूर्याकडे दृष्टी लावून होते. काही पायाच्या अंगठ्यावर स्थित राहून तर दुसरे हात वर करून तपस्या करत होते. काही दिवसातून 1 वेळा भोजन करत होते तर काही कंदमुळं खाणार होते. काही 3 रात्री भोजन करणारे तर काही पराग व्रत करणार होते. काही चांद्रायण व्रत करत होते तर काही पक्षपर्यंत उपवास करत होते. काही महिनाभर तर काही 2 महिने उपवास करत होते. काही योगाभ्यासात मग्न होते तर अन्य परमपदाचे ध्यान करत सुखी होते. काही गळून पडलेले पाने खात होते तर काही कटुभोजन सेवन करत होते. काही शेवाळे खात होते तर काही वायुभोजन करत होते. काही गृहस्थाश्रमात स्थित होते तर काही अग्निहोत्रवाले होते. असे परमशुद्ध वैरागी पाहून राजा चित्रसेने गुडघे व शिरीष जमिनीवर टेकून नमस्कार करून विचारले, कोणत्या क्षेत्रात ते तीर्थ आहे? तुम्ही सत्य सांगा, ज्यामुळे इष्टसिद्धी सफल होईल. ऋषींनी सांगितले, शतधनुष्य अंतर तुम्ही पुढे जा. भृंगुतुंग शिखरावर जलपूर्ण निर्मळ विशाल कुंड तुम्हाला दिसेल. वेदपाठकांचे वचन ऐकून ते त्या कुंडाजवळ गेले. त्या तीर्थाचे दर्शन केलं राजा संभ्रमावस्थेत गेले. त्या राजाने आश्चर्यचकित होऊन पुन्हा पुन्हा चिंतन करत आकाशात माणसासहित एक कुरुरी पक्षाला पाहिले. त्याने साप पकडला होता. त्या आकाशात मांसाहारी पक्षी मांस भक्षणार्थ त्याचा पाठलाग करत होता. सर्व मासांच्या इच्छेने परस्पर भांडत होते. तेव्हा चोचीच्या प्रहाराने मारला गेला तो पाण्यात पडला, जिथे प्रथम श्री शंकराने शूल प्रहाराने भूभागाला भेदले होते. त्या तीर्थाच्या प्रभावाने तो त्वरित पुरुष झाला. तेव्हा चित्रसेन राजाने विमानात दिव्यरूपधारी पुरुष पाहिला. गंधर्व, अप्सरा, यक्ष त्या स्वर्गाकडे जाण्यास स्तुती करत होते. अप्सरांकडून स्तुती केली जात असताना तो पुरुष सूर्याच्या वर गेलेला पाहून चित्रसेनाला मोठे आश्चर्य वाटले. ऋषींनी तीर्थाचे जसे महात्म्य सांगितले होते ते निश्चय तसेच होते. तीर्थाचा अपूर्व प्रभाव पाहून ते रोमांचित झाले. आज माझा दिवस धन्य झाला, ज्यामुळे मी इथे आलो. त्यांनी अस्थी भूमीवर ठेवून विधीपूर्वक स्नान करून तिळमिश्रित जलाने पितृदेवतांचे तर्पण केले. नंतर राजाने अस्थी विसर्जन केले. तेव्हा क्षणभर त्यांना पाहून राजा मुख वर करून स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांनी दिव्य रूप धारण केलेल्या कल्याणस्वरूप दिव्य वस्त्रांनी आच्छादित, दिव्य आभूषणाने विभूषित त्या सर्वांना पाहिले. दिव्य अप्सरांनी युक्त विविध विमानात ते सर्व वेगवेगळे बसलेले पाहून राजा अतिहर्षित झाले. ऋषी विमानात चढून चित्रसेनला म्हणाले, प्रिय महाराज चित्रसेन, तुमच्या कृपेने मला ही अशी दिव्य गती मिळाली. तुम्ही अत्यंत उत्तम कार्य केले आहे. स्वपुत्रसुद्धा पितृगणांसाठी असे कार्य करू शकत नाही. हे प्रिय, माझ्या वचनानुसार तू निष्पाप होशील. राजश्रेष्ठ, तू मनापासून इच्छिलेले सर्व फळ प्राप्त करशील. त्यावेळी बुद्धिमान चित्रसेन राजाला आशीर्वाद देऊन पुत्रांसहित ते दीर्घतपा महर्षी स्वर्गात निघून गेले. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील दीर्घतपा मुनींचे स्वर्गारोहण वर्णन नावाचा 54 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.